तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इथर्स हा राहिलेला अल्कोहोल फिनॉल इथर्समधला पार्ट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ इथर्स हा भाग घेतला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड घेतली होती आपण डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. तर हे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये टेम्परेचर कंडिशन आपण 413 केल्विन जर ठेवली तर अल्कोहोल्सपासून काय तयार होतात, इथर्स तयार होतात. आणि टेम्परेचर कंडिशन जर आपण वाढवली, समजा 443 केल्विन जर आपण टेम्परेचर कंडिशन घेतली तर आपल्याला कोणते प्रॉडक्ट्स मिळतात, अल्किन्स हे प्रॉडक्ट्स मिळतात. आणि ह्या रिॲक्शनचं आपण काय घेतलं होतं, मेकॅनिझम घेतलं होतं 3 स्टेपमध्ये. फर्स्ट स्टेपमध्ये प्रोटोनेशन होतं. प्रोटोनेशनमध्ये अल्कोहोलचं जेव्हा प्रोटोनेशन होते तेव्हा प्रोटोनेटेड अल्कोहोल मिळतो आपल्याला. प्रोटोनेटेड अल्कोहोलवर सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल जेव्हा अटॅक होईल तेव्हा SN2 मेकॅनिझमने आपल्याला हा प्रॉडक्ट मिळतो. आणि ह्या प्रॉडक्टमधून आपण डिप्रोटोनेशन केल्यानंतर, डिप्रोटोनेशन करताना तुम्हाला सांगितलं होतं O आणि Hमध्ये इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट करायचे, ऑक्सिजनकडे. हा H+ बाहेर पडतो आणि आपल्याला डायइथाइल इथर हा प्रॉडक्ट मिळतो. ॲरोवर लिहिलेले बघा -H+. त्याच्यानंतर सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याला सुरू करायची आहे. त्याचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. सिम्पल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्स कॅन बी प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी बाय युझिंग द विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन. म्हणजे ह्या मेथडने आपण दोन्ही प्रकारचे इथर्स तयार करू शकतो, सिम्पल आणि मिक्स्ड इथर्स. इन दिस मेथड अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड और सोडियम फिनॉक्साइड. आपण ह्या रिॲक्शनमध्ये अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन कोणासोबत करतो, सोडियम अल्कॉक्साइड मीन्स RONA किंवा सोडियम फिनॉक्साइड मीन्स ARONA. तर आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात डायअल्काइल इथर्स और अल्काइल अराइल इथर्स. सोडियम अल्कॉक्साइडसोबत रिॲक्शन झाली तर डायअल्काइल इथर्स प्रॉडक्ट मिळतील, आणि सोडियम फिनॉक्साइडसोबत रिॲक्शन झाली तर अल्काइल अराइल इथर्स मिळतील. इथं जनरल रिॲक्शन दिलेले आहेत पहा तुम्हाला. फिनअल्काइल हॅलाइड रिॲक्ट्स विथ सोडियम इथॉक्साइड मीन्स RONA, O- Na+ असे चार्जेस दाखवलेत पहा. तर आपल्याला इथं प्रॉडक्ट मिळतो ROR. इथं जर दोन्ही R ग्रुप सेम असतील, RR लिहिलेले आहेत, म्हणजे अल्काइल हॅलाइडमधला R ग्रुप आणि सोडियम अल्कॉक्साइडमधला R ग्रुप जर सारखा असेल तर इथं मिळणारा इथर कोणता असेल, सिम्पल इथर. आणि या 2 R पैकी एखादा जर आपण R' लिहिला, म्हणजे वेगळा अल्काइल ग्रुप जर लिहिलेला असेल, तर या ठिकाणी आपल्याला मिळणारा इथर कोणता मिळेल, मिक्स्ड इथर. तर या ठिकाणी तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं, समजा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलं, समजा मिथाइल क्लोराईडचं घ्या, या ठिकाणी मिथाइल ब्रोमाइड घ्या, कोणतेही रिॲक्शन तुम्ही घेऊ शकता. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन विलियमसन सिंथेसिस. इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. या ठिकाणी पहा हे एक्झाम्पल दिलेलं आहे. मिथाइल आयोडाइड रिॲक्ट्स विथ सोडियम मिथॉक्साइड. तर या ठिकाणी अल्कोहोलिक आहे, सोडियम मिथॉक्साइड CH3ONA. याच्यात दोन्ही R ग्रुप कसे आहेत, सेम आहेत, मिथाइल आणि मिथाइल. हीट करायचं या रिॲक्शनला तर मिळणारा इथर कोणता मिळेल आपल्याला, डायमिथाइल इथर. याचा IUPAC नेम तुम्हाला लिहिता येईल, याचं येईल मिथॉक्सी मिथेन नाव येईल. आणि हा राहिलेला Na आणि हा I बाय प्रॉडक्ट मिळेल NaI. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल घ्या. आणि मिक्स्ड इथर तयार करायचं असेल, समजा आपण अल्काइल हॅलाइड तोच घेतला, मिथाइल आयोडाइड, पण इथं आपण सोडियम अल्कॉक्साइड हा वेगळा घेतला, सोडियम इथॉक्साइड घेतला. याचं नाव काय येईल, सोडियम इथॉक्साइड घेतलं आहे आपण. तर या ठिकाणी दोन्ही R ग्रुप कसे आहेत, डिफरंट आहेत. एकाला आपण R म्हणलं तर दुसऱ्याला आपण R' म्हणूयात. म्हणून या ठिकाणी मिळणारा इथर तर कोणता मिळेल आपल्याला, CH3O C2H5. 2 अल्काइल ग्रुप्स आर डिफरंट, देअरफॉर इट इज द एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड इथर. आणि याचं नाव येईल इथाइल मिथाइल इथर. इथाइल मिथाइल इथर आपल्याला तयार होईल. आणि याचं IUPAC नेम येईल मिथॉक्सी इथेन बाय प्रॉडक्ट NaI. तर इथे या ठिकाणी दोन्ही एक्झाम्पल घेतलेले आहेत, एक सिम्पल इथरचं आणि एक मिक्स्ड इथरचं. आणि समजा आपल्याला अल्काइल अराइल इथर तयार करायचे असतील तर सेकंड जर तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे, सेकंड जनरल रिॲक्शन, अल्काइल हॅलाइड रिॲक्ट्स विथ सोडियम फिनॉक्साइड ARONA. याला काय म्हणणार आपण, सोडियम फिनॉक्साइड. तयार होईल अल्काइल अराइल इथर म्हणजे ROAR. AR म्हणजे अराइल ग्रुप, R म्हणजे अल्काइल ग्रुप, म्हणून तयार होणारा या ठिकाणी कोणता मिळेल आपल्याला, अल्काइल अराइल इथर बाय प्रॉडक्ट NaX. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल तर एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. या ठिकाणी पहा एक्झाम्पल, CH3I
म्हणजे मिथाइल आयोडाईड रिॲक्ट्स विथ सोडियम फिनॉक्साईड. याचं नाव काय लिहिता येईल आपल्याला, सोडियम फिनॉक्साईड. हा प्रॉडक्ट आपण फिनॉलमध्ये तयार केलेला आहे. पहा सोडियम फिनॉक्साईडसोबत त्याची रिॲक्शन होईल. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळतो बेन्झिन रिंगला OCH3 ग्रुप अटॅच. आता हा Na रिप्लेस होईल. या ठिकाणी कोणता ग्रुप येईल, अल्काइल ग्रुप CH3, म्हणजे हा ROAR डॅश, बरोबर आहे. हा R ग्रुप, हा ऑक्सिजन आणि ही AR डॅश, म्हणजे या ठिकाणी मिळणारा प्रॉडक्ट कोणता मिळेल आपल्याला, अल्काइल अराइल इथर. तर या ठिकाणी मिळेल आपल्याला मिथाइल फिनाइल इथर. याचं कॉमन नेम काय येईल, मिथाइल फिनाइल इथर, आणि IUPAC नेम येईल मिथॉक्सी बेन्झिन. त्यालाच म्हणतो आपण ॲनिसोल, बरोबर आहे. बाय प्रॉडक्ट NaI. ते असे याचे एक्झाम्पल दिलेले नाहीत तुम्हाला पुस्तकात, तर एक्झाम्पल हे लिहून घ्यायचे तुम्ही. त्याच्यानंतर खाली जे दिले ह्या रिॲक्शनचं तुम्हाला मेकॅनिझम दिलं आहे. पहा, दिस रिॲक्शन फॉलोज SN2 मेकॅनिझम. कोणत्या मेकॅनिझमने ही रिॲक्शन कंप्लीट होते, SN2 मेकॅनिझमने. इथर इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ बॅकसाईड अटॅक बाय अल्कॉक्साईड ऑफ फिनॉक्साईड आयन. इथर कसा तयार होतो, हा तयार होतो रिझल्ट ऑफ बॅकसाईड अटॅक बाय द अल्कॉक्साईड ऑफ फिनॉक्साईड आयन. आता इथे SN2 मेकॅनिझम म्हणजे कोणतं अटॅक होणार आहे, बॅकसाईड अटॅक होणार आहे न्यूक्लिओफाईलची. म्हणजे याच्यात अल्कॉक्साईड किंवा फिनॉक्साईड आयन हा काय म्हणून ॲक्ट होतो, न्यूक्लिओफाईल. SN2 रिॲक्शन आपण शिकलेले आहे. पहा, बॅकसाईडने कोण अटॅक करतो, न्यूक्लिओफाईल अटॅक करतो ऑन अल्काइल हॅलाइड. सबस्ट्रेट कोण आहे या ठिकाणी, अल्काइल हॅलाइडवर. द अल्काइल हॅलाइड यूज्ड इन दिस रिॲक्शन मस्ट बी प्रायमरी. पण या रिॲक्शनमध्ये जो अल्काइल हॅलाइड वापरला हा कसा असला पाहिजे, प्रायमरी अल्काइल हॅलाइडच असला पाहिजे. तरच आपल्याला मिळणारे प्रॉडक्ट काय मिळतील, इथर्स मिळतील. फॉर एक्झाम्पल, टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर कॅन बी सिंथेसाइज्ड बाय रिॲक्शन ऑफ मिथाइल ब्रोमाइड अँड सोडियम टर्शरी ब्युटॉक्साईड. तर या ठिकाणी पहा, टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला अल्काइल हॅलाइड हा प्रायमरी घ्यावा लागतो. मिथाइल ब्रोमाइड काय आहे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे, आणि सोडियम अल्कॉक्साईड हा इथं टर्शरी घेतलेला आहे. सोडियम अल्कॉक्साईड टर्शरी घेतला किंवा सेकंडरी घेतला तरी प्रश्न नाही, परंतु अल्काइल हॅलाइड कसा घेतला पाहिजे, प्रायमरीच घेतला पाहिजे, तरच आपल्याला इथरचे प्रॉडक्ट मिळतात. या ठिकाणी तुम्हाला खाली रिॲक्शन दिली. पहा, CH3Br मिथाइल ब्रोमाइड प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे, आणि याच्यासोबत रिॲक्शन होते सोडियम टर्शरी ब्युटॉक्साईडची, CH3 3 टाइम्स CO- Na+. या दोघांची रिॲक्शन होऊन आपल्याला प्रॉडक्ट कोणता मिळाला आहे, टर्शरी ब्युटाइल मिथाइल इथर. CH3 3 टाइम्स COCH3, आणि हा Na आणि Br, बाय प्रॉडक्ट येईल NaBr. या ठिकाणी जर तुम्ही सेकंडरी किंवा टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतला तर आपल्याला इथरचे प्रॉडक्ट मिळत नाहीत, तर अल्किन्सचे प्रॉडक्ट मिळतात. या ठिकाणी दिलेले. पहा, इफ सेकंडरी ऑर टर्शरी अल्काइल हॅलाइड्स आर यूज्ड instead of primary alkyl halide, then the reaction leads mainly to formation of alkenes. मग ह्या रिॲक्शनचे प्रॉडक्ट्स काय मिळतात आपल्याला, अल्किन्स मिळतात. इथर्स हे आपल्याला प्रॉडक्ट्स मिळत नाहीत. म्हणजे या ठिकाणी अल्किन्सचे प्रॉडक्ट मिळतात आणि रिॲक्शन होते इलिमिनेशन रिॲक्शन. आता या ठिकाणी ही रिॲक्शन कशी होते यांनी ते एक्झाम्पल दिले. टर्शरी ब्युटाइल क्लोराईड या ठिकाणी घेतला आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतला आहे. प्रायमरीच्या ऐवजी कोणता घेतला आहे, टर्शरी अल्काइल हॅलाइड घेतला आहे, आणि सोडियम अल्कॉक्साईड हा प्रायमरी घेतला आहे. तर मिळणारा प्रॉडक्ट आपल्याला इथर मिळण्याच्या ऐवजी कोणता मिळाला आहे, आयसोब्युटिलिन प्रॉडक्ट मिळाला आहे, अल्कोहोल प्रॉडक्ट मिळाला आहे, आणि 3 आपल्याला प्रॉडक्ट्स मिळतात. त्यापैकी एक मेन प्रॉडक्ट अल्किन आणि दुसरे 2 बाय प्रॉडक्ट मिळतात, इथेनॉल आणि सोडियम क्लोराईड. अराइल हॅलाइड्स डू नॉट गिव्ह द विलियमसन सिंथेसिस. अराइल हॅलाइड्स म्हणजे ॲरोमॅटिक हॅलाइड्स जे आहेत ते ही रिॲक्शन विलियमसन सिंथेसिस दाखवत नाहीत, म्हणजे दे डू नॉट अंडरगो द विलियमसन सिंथेसिस रिॲक्शन टू फॉर्म द इथर्स. तर या ठिकाणी तुम्हाला खाली कॅन यू थिंकमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. पहा, विलियमसन सिंथेसिस इज इफेक्टिवली अ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स फ्रॉम 2 हायड्रॉक्सी कंपाऊंड्स. 2 हायड्रॉक्सी कंपाऊंड्सपासनं आपण इथर्सचं प्रिपरेशन करू शकतो विलियमसन सिंथेसिसने. द 2 सबस्ट्रेट्स ऑफ विलियमसन सिंथेसिस नेमली द न्यूक्लिओफाईल अँड अल्काइल हॅलाइड. त्यापैकी एक न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होईल, तर दुसरा अल्काइल हॅलाइड असतो. आर ऑप्टेन्ड फ्रॉम हायड्रॉक्सी कंपाऊंड्स ॲज शोन बिलो. विलियमसन सिंथेसिसने आपण न्यूक्लिओफाईलची अटॅक अल्काइल हॅलाइड्सवर करून आपण ह्या 2 हायड्रॉक्सी कंपाऊंडपासून हे कंपाऊंड्स मिळू शकतो, अल्काइल हॅलाइड्स आणि न्यूक्लिओफाईल.
ॲज शोन इन बिलो. आता 2 हायड्रॉक्सी कंपाऊंड कोणते दिले तिथं? फिनॉल, याच्यामध्ये OH ग्रुप आहे, NaOH सुद्धा OH ग्रुप आहे, दोन्ही हायड्रॉक्सी कंपाऊंड आहेत. ह्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला फिनॉक्साईड मिळालं आहे. आलं लक्षात? हा फिनॉक्साईड म्हणजे ARO NaOAr ज्याला म्हणतो आपण अराईल फिनॉक्साईड. त्याचं नाव इथे दिलं नाही, ते सोडियम फिनॉक्साईड खरं तर द्यायला पाहिजे, इथे त्यांनी फिनॉक्साईड नाव दिलं आहे. तर हा तयार होतो. आता या ठिकाणी C2H5OH हा अल्कोहोलिक कंपाऊंड आहे. याची जर रिॲक्शन आपण HX सोबत केली तर आपल्याला अल्काईल हॅलाइड पण मिळतो आणि सोडियम इथॉक्साईडसुद्धा मिळतो, जे कशाचं एक्झाम्पल आहे? अल्कॉक्साईडचं. लक्षात? तर अशा प्रकारे आपण अल्कोहोलपासनं म्हणजे इथाईल अल्कोहोलसोबत जर आपण HXची रिॲक्शन केली तर अल्काईल हॅलाइड मिळालं. अल्कोहोलची रिॲक्शन जर सोडियम मेटलसोबत केली तर आपल्याला अल्कॉक्साईड मिळालं आहे. लक्षात? त्याच्यानंतर एक प्रॉब्लेम दिला आहे पहा खाली तुम्हाला, विलियमसन सिंथेसिसवरच आधारित आहे हा पण. इथाईल आयसोप्रोपाईल इथर डज नॉट फॉर्म ऑन रिॲक्शन ऑफ सोडियम इथॉक्साईड अँड आयसोप्रोपाईल क्लोराईड. इथाईल आयसोप्रोपाईल इथर हा आपण तयार करू शकत नाही सोडियम इथॉक्साईड आणि आयसोप्रोपाईल क्लोराईडची रिॲक्शन घडवून आणून. ते का तयार करू शकत नाही तर तुम्हाला हेच क्वेश्चन रिॲक्शन फॉर्ममध्ये दिला आहे की सोडियम इथॉक्साईडची रिॲक्शन जर आपण आयसोप्रोपाईल क्लोराईडसोबत केली तर या ठिकाणी इथाईल आयसोप्रोपाईल इथर तयार होत नाही. हा ॲरो दाखवला आहे पहा, ॲरो इथं क्रॉसचे चिन्ह लिहिले, म्हणजे हा प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही ह्या दोघांच्या रिॲक्शनमधून. तर आपल्याला त्याचं रिझन विचारलं आहे आणि खाली क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट वूड बी द मेन प्रॉडक्ट ऑफ धिस रिॲक्शन. मग हा जर तयार होत नसेल तर ह्या दोघांची रिॲक्शन होऊन जो प्रॉडक्ट तयार होतो त्याचा मेन प्रॉडक्ट कोणता येतो तो विचारला आहे आपल्याला. आणि मग हा जर ह्या रिॲक्शनने तयार होत नसेल तर कोणत्या दुसऱ्या रिॲक्शनने तयार होतो, सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. राईट अनादर रिॲक्शन सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ इथाईल आयसोप्रोपाईल इथर. मग याचं प्रिपरेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपण कोणापासून ते प्रिपरेशन करू शकतो. तर खाली तुम्हाला सोल्युशनमध्ये दिले पहा, आयसोप्रोपाईल क्लोराईड इज अ सेकंडरी क्लोराईड. हा आयसोप्रोपाईल क्लोराईड कशाचं एक्झाम्पल आहे? हे सेकंडरी अल्काईल हॅलाइडचं एक्झाम्पल आहे. ऑन ट्रिएटिंग विथ सोडियम इथॉक्साईड इट गिव्ज इलिमिनेशन रिॲक्शन. आता तुम्हाला वर विलियमसन सिंथेसिस सांगताना सांगितलं आहे, जर आपल्याला विलियमसन सिंथेसिसने इथर्स तयार करायचे असतील तर आपल्याला अल्काईल हॅलाइड कोणते घ्यावे लागतात? प्रायमरी अल्काईल हॅलाइड. या ठिकाणी अल्काईल हॅलाइड कोणता घेतलेला आहे? सेकंडरी अल्काईल हॅलाइड. त्यामुळे सेकंडरी अल्काईल हॅलाइड घेतलं तर इथं तयार होणारे प्रॉडक्ट्स कोणते येतात? अल्किन्स मिळतात टू फॉर्म प्रोपीन ॲज अ मेन प्रॉडक्ट. तर या ठिकाणी दोघांची रिॲक्शन दाखवलेली आहे. ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला प्रोपीन हा मेन प्रॉडक्ट मिळतो आणि बाय प्रॉडक्ट मिळतात इथाईल अल्कोहोल आणि सोडियम क्लोराईड. आणि समजा आपल्याला इथाईल आयसोप्रोपाईल इथर तयार करायचा असेल तर आपल्याला अल्काईल हॅलाइड घ्यावा लागतो प्रायमरी, म्हणजे इथे घेतला इथाईल क्लोराईड रिॲक्ट्स विथ ॲज अ सबस्टेट म्हणून आपल्याला इथाईल क्लोराईड घ्यावा लागतो आणि तो रिॲक्ट कोणासोबत करायचा आहे आपल्याला? तर या ठिकाणी रिॲक्शन दिलेली आहे पहा, तो रिॲक्ट केला आहे आपण सोडियम आयसोप्रोपॉक्साईडसोबत. इथाईल क्लोराईड व्हेन रिॲक्ट्स विथ सोडियम आयसोप्रोपॉक्साईड इट गिव्ज द प्रॉडक्ट दॅट इज इथाईल आयसोप्रोपाईल इथर. लक्षात? तर या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहे तुम्हाला आणि त्याचं सोल्युशनसुद्धा लिहून दाखवलेलं आहे. म्हणजे हा क्वेश्चन कशावर आधारित आहे? विलियमसन सिंथेसिस ह्या मेथड ऑफ प्रिपरेशनवर. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला फिजिकल स्टेट्स अँड बॉइलिंग पॉईंट्स. डायमिथाईल इथर अँड इथाईल मिथाईल इथर, म्हणजे हे सिम्पल इथर आणि हा मिक्स्ड इथर, दे आर गॅसेस. अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड्स विथ प्लिझंट ओडर. बाकीचे जे इथर्स आहेत डायमिथाईल इथरला आणि इथाईल मिथाईल इथरला सोडून हे सगळे कलरलेस लिक्विड असतात आणि त्यांचं एक विशिष्ट प्रकारचा त्यांना काय असतो? वास असतो. लोअर इथर्स आर हायली होलाटाईल अँड हायली इन्फ्लेमेबल सबस्टन्सेस. लोअर इथर जे आहे ते हायली होलाटाईल आहेत, म्हणजे हवेमध्ये सहज उडून जातात आणि हायली इन्फ्लेमेबल आहेत. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट्स ऑफ इथर्स शो ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ द इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास वाढत गेले की त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय होतात? वाढत जातात. या ठिकाणी एक्झाम्पल दिले पहा तुम्हाला, डायमिथाईल इथरचा बॉइलिंग पॉईंट आहे 248 केल्विन, इथाईल मिथाईल इथरचा बॉइलिंग पॉईंट आहे 284 केल्विन आणि डायइथाईल इथरचा बॉइलिंग पॉईंट आहे 308 केल्विन. म्हणजे अल्काईल ग्रुपमध्ये कार्बनची हायड्रोजनची संख्या वाढत गेली, अल्काईल ग्रुप वाढत गेला की त्यांचे मॉलिक्युलर मास वाढतील. मॉलिक्युलर मास वाढले की बॉइलिंग पॉईंट वाढत जातात.
त्याच्यानंतर सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आहे पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. सिन्स COC बॉन्ड अँगल इज 110 डिग्री अँड नॉट 180 डिग्री. COC हा जो बॉन्ड अँगल आहे इथर्समध्ये तो किती डिग्रीचा असतो? 110 डिग्रीचा आहे, 180चा नाही. द बॉन्ड डायपोल मोमेंट्स ऑफ द 2 CO बॉन्ड्स, त्याच्यात CO बॉन्ड्स किती आहेत? हा एक आणि हा दुसरा, 2 CO बॉन्ड्स आहेत. डू नॉट कॅन्सल इच अदर देअर फॉर इथर्स पजेस अ स्मॉल नेट डायपोल मोमेंट. दोन्ही जरी CO बॉन्ड्स असतील तर हे CO बॉन्ड्स दे डू नॉट कॅन्सल इच अदर, डायपोल मोमेंटचा इफेक्ट ते कॅन्सल करत नाहीत. दे पजेस अ स्मॉल नेट डायपोल मोमेंट, आणि त्याचं डायपोल मोमेंटची व्हॅल्यू दिली पाहिजे. डायइथाइल इथरमध्ये किती असते? 1.18 डिबाय. त्याला कसं वाचायचं? डिबाय म्हणतात त्याला, 1.18. या ठिकाणी फिगर दाखवली बघा तुम्हाला. 2 R ग्रुप, दोघांमध्ये हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. जरी हे दोन्ही R ग्रुप ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डोनेट करत असतील तरी हा जो बॉन्ड अँगल आहे दोघांमधला हा 110 डिग्री सेंटीग्रेड आहे, आणि इथं नेट डायपोल मोमेंट ते पजेस करतात. म्हणजे या ठिकाणी डायपोल मोमेंटची व्हॅल्यू 0 नसते, ते काहीतरी डायपोल मोमेंट दर्शवतात आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी आपल्याला त्याची व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे बा? डायइथाइल इथरची दिलेली आहे. म्हणजे याच्यात जरी दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील तरी तिथं ते डायपोल मोमेंट दाखवतात, आणि डायपोल मोमेंटची व्हॅल्यू किती आहे? 1.18. वीक पोलॅरिटी ऑफ इथर्स डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉईंट्स विच आर अबाउट द सेम ॲज दोज ऑफ अल्केन्स हॅव्हिंग कंपेरेबल मॉलिक्युलर मास. वीक पोलॅरिटी ऑफ इथर्स डज नॉट अफेक्ट देअर बॉइलिंग पॉईंट्स. जरी इथर्स हे वीक पोलॅरिटी त्यांची जरी वीक असेल तरी त्यांच्या बॉइलिंग पॉईंटवर त्याचा परिणाम होत नाही. विच आर अबाउट द सेम ॲज दोज ऑफ द अल्केन्स. आता त्यांचे बॉइलिंग पॉईंट कोणासारखे असतात? अल्केन्स एवढेच असतात. हॅव्हिंग कंपेरेबल मॉलिक्युलर मास. अल्केनचा आणि इथरचा कंपेरेबल मॉलिक्युलर मास असेल तर दे एक्झिबिट द बॉइलिंग पॉईंट्स ॲज दॅट ऑफ अल्केन्स. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिले. एन हेप्टेन. हेप्टेन इज द एक्झाम्पल ऑफ अल्केन. मिथाइल एन पेंटाइल इथर आणि एन हेक्झाइल अल्कोहोल. हे एक्झाम्पल आहे अल्केनचं, हे आहे इथरचं आणि हे आहे अल्कोहोलचं. तर याच्यामध्ये मॉलिक्युलर मास सगळ्यांचे जवळपास सारखे आहेत. 100, 102, 102 जवळपास मॉलिक्युलर मास कसे आहेत? सेम. पण बॉइलिंग पॉईंट कसे आहेत पहा? 371 केल्विन, 373 केल्विन आणि 430 केल्विन. म्हणजे अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, तर अल्केन आणि इथरचं बॉइलिंग पॉईंट सेम आहे. याचं 371 आहे, 373 आहे. तर मॉलिक्युलर मास सेम आहेत, बॉइलिंग पॉईंटमध्ये थोडासा डिफरन्स आहे, पण कंपेरेबल त्यांचे मॉलिक्युलर मास असतील तर त्यांचे बॉइलिंग पॉईंटसुद्धा कसे आहेत? सेम आहेत जवळपास. तर ह्याचं रिझन जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे बॅक साईडला तुमच्या पुस्तकाच्या पहा इथे दिलं आहे. द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दॅट होल्ड्स द अल्कोहोल मॉलिक्युल्स टुगेदर स्ट्रॉंगली. अल्कोहोल्समध्ये काय असते? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ते तयार करतात. सच हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट प्रेझेंट इन इथर्स अँड अल्केन्स. इथर्स आणि अल्केन्समध्ये तशी हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट राहत नाही. हावेवर सोल्युबिलिटी और मिसिबिलिटी ऑफ इथर्स इन वॉटर इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल्स ऑफ कंपेरेबल मॉलिक्युलर मास. सोल्युबिलिटी किंवा मिसिबिलिटी जी आहे इथर्सची वॉटरमधली इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल. वॉटरमध्ये त्यांची मिसिबिलिटी किंवा सोल्युबिलिटी कशी असते? अल्कोहोलसारखीच असते. ऑफ कंपेरेबल मॉलिक्युलर मास दिस इज बिकॉज इथर्स कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर मॉलिक्युल्स थ्रू द इथेरल ऑक्सिजन. हा इथेरल ऑक्सिजन ROR, ह्याला इथेरल ऑक्सिजन म्हणतो आपण, 2 R ग्रुपच्या दरम्यान असणारा. तो वॉटरसोबत काय करतो? हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतो. जसं अल्कोहोल्स हे वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, तसे इथरसुद्धा काय करतात? वॉटरसोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. म्हणून यांची सोल्युबिलिटी किंवा मिसिबिलिटी जी आहे इथर्सची वॉटरमधली इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल्स दिलेले. फॉर एक्झाम्पल दिले या ठिकाणी डायइथाइल इथर अँड एन ब्युटाइल अल्कोहोल ह्याव रिस्पेक्टिव्ह मिसिबिलिटीज ऑफ 7.5 अँड 9 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. आता इथे जवळपास सारखी आहे, 7.5 आणि 9, 1.5 ग्रॅमचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तर हा एन ब्युटाइल अल्कोहोल हे अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे आणि डायइथाइल इथर इथरचं एक्झाम्पल आहे. हे दोघंही कसे असतात? लिक्विड असतात. रूम टेम्परेचरला ते लिक्विड असतात, म्हणून इथं सोल्युबिलिटी देण्यासाठी शब्द दिला आहे मिसिबिलिटीज.
या दोघांच्या जवळपास सारख्या आहेत 100 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये. लक्षात.